सांगलीचा खासदार हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी शिवानी पाटणे आणि मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने संजय पाटील यांना पुन्हा उमेदवारी घोषित केली। या मतदारसंघात त्यांच्या विरोधी उमेदवार कोण असू शकतं यावर एक नजर टाकूया। विद्यमान खासदार संजय पाटील भाजप, प्रमुख प्रतिस्पर्धी असतील विशाल पाटील महायुती, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील। संजय पाटील यांच्या कमकुवत बाबी कोणत्या ते आता जाणून घेऊया। दिवंगत आमदार अनिल बाबर गटाशी मतभेद असल्याने हा गट विरोधात जाण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये अंतर्गत वाद आहेत। आमदार गोपीचंद पडळकर यांची मनधरणी करावी लागणार आहे। कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे। भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागणार आहे। आर पाटील विरोधक गट आहे। खासदार संजय पाटील यांच्या जमेच्या बाजू काय आहेत त्यावर सुद्धा एक नजर घालूया। संजय पाटील यांनी सर्वच मतदारसंघात निधी वाटप केल्याने त्यांना पाठबळ मिळू शकते। आमदार गोपीचंद पडळकर यांचा पाठिंबा असल्याने आटपाडी तालुक्यातून मदत होणार। खानापूर आटपाडी मतदारसंघात माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांची देखील मदत होऊ शकते। विद्यमान खासदार असल्याचा त्यांना फायदा देखील होईल। तरुणांमध्ये जोरदार संघटन आहे। प्रतिस्पर्धी असू शकणारे विशाल पाटील यांचे जमेचे मुद्दे काय आहेत ते सुद्धा जाणूया। वसंतदादांचे नातू असल्याने मानणारा एक मोठा वर्ग आहे। वसंतदादा कुटुंबावर अजूनही लोकांचा विश्वास आहे। साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे। प्रतिस्पर्धी असणारे विशाल पाटील यांच्या विरोधात काय मुद्दे असू शकतात ते देखील पाहूया। मतदारसंघात प्रभावी काम नाहीये। मतदारसंघात जनसंपर्क देखील कमी आहे। सांगली मिरज मतदारसंघाच्या बाहेर फारसे त्यांचे संघटन नाहीये। साखर कारखान्यांमध्ये अनागोंदीचे आरोप आहेत। काँग्रेस अंतर्गत वाद विरोधकांच्या पथ्यावर आहे। राष्ट्रवादीतील जयंत पाटील यांच्याशी देखील त्यांचे काही फारसे सौख्य नाहीये। मतदारसंघातील पक्षीय बलाबल मिरज सुरेश खाडे भाजप, जत विक्रमसिंह बाळासाहेब सावंत काँग्रेस, सांगली धनंजय गाडगीळ, पलूस कडेगाव विश्वजित कदम काँग्रेस, खानापूर स्वर्गीय आमदार अनिल बाबर, तासगाव कवठे महाकाळ सुमन आर पाटील राष्ट्रवादी। सांगली मतदारसंघाची वैशिष्ट्य नेमकी कोणती आहेत ते सुद्धा आता आपण जाणून घेऊया। सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता। सध्या या मतदारसंघात भाजपचे संजय पाटील हे खासदार आहेत। त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील उभे राहू शकतात। पण चंद्रहार पाटील यांनी शिवसेना उभाटा गटामधून प्रवेश केल्यानंतर ते महायुतीचे उमेदवार होतील अशी शक्यता आहे। हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटल्यास लोकसभा निवडणुकीचे तिकीट चंद्रहार पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे। असे झाले तर महाविकास आघाडीमधील ही फूट भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये भलतीच क्रेज आहे। त्यांचे कुणाशी फारसे राजकीय वैर देखील नाहीये। बैलगाडा शर्यती, कुस्त्या, आरोग्य शिबिरे, महारक्तदान शिबिरे या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क निर्माण केलाय। दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी चंद्रहारला लोकसभेत पाठवू असे आश्वासन दिले होते। पण ठाकरे गटातील प्रवेशानंतर दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा गट काय भूमिका घेणार यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। या गटाचे आणि खासदार संजय पाटील यांचे फारसे चांगले नाहीये। महायुतीमध्ये या मतदारसंघात बऱ्याचदा आदळआपट झालेली आहे। निवडणुकीच्या संधीत डाव साधण्यासाठी कोणी वाट पाहत बसलेले असू शकते। संजय काका पाटील हे आर पाटील गटाचे कट्टर विरोधक समजले जातात। तासगावमध्ये संजय काका पाटलांची कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे। त्यांनी भाजपमधील पदाधिकाऱ्यांशी जुळवून घेतले। आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्यामधून वारे देखील जात नव्हते, पण त्यांच्यामधील दुरावा आता कमी झालाय। याचा चांगला फायदा संजय पाटील यांना आटपाडी भागातून होऊ शकतो। माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि संजय पाटील यांचे संबंध चांगले आहेत। याचा फायदा संजय पाटील यांना होणार आहे। भाजपमध्ये सुप्त अंतर्गत संघर्ष आहे। इतर गटांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारांचे काम प्रामाणिकपणे केल्यास भाजपला विजय फायदा होऊ शकतो। दुसरीकडे दादा गटाशी फारसा घरोबा नसल्याने कदम घराण्याने यावेळी विशाल पाटलांना खासदार करू असा जाहीररित्या चंग बांधलाय। पण गत इतिहास पाहता विशाल पाटील तरी यावर 100% विश्वास ठेवतील का हा प्रश्नच आहे।
एकेकाळी देशाच्या राजकारणात आपला वचक निर्माण केलेल्या वसंतदादा पाटील यांच्या नातवाला तिकीट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। सांगली लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नाहीये। आतमध्ये अनेक खलबत सुरू आहे, तिकिटासाठी लॉबिंग सुरू आहे, लोकसभेचा विजय खेचून आणण्याची तयारी जोरदार सुरू आहे। भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील, शिवसेना उभाटा गटाचे चंद्रहार पाटील हे प्रमुख चेहरे उमेदवार असतील। तर कुणाचे तिकीट कापले गेले तर बंडखोरी देखील अटळ आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा।